इथून वडोदऱ्याला गेलो नाडियाडवरून. नाडियाडवरून वडोदऱ्याला गेलो. वडोदऱ्यातून एकतानगर मधून स्टॅच्यू ऑफ युनिटी. आणि असा सगळा प्रवास केल्यानंतर पूर्ण स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहिलं. त्याच्यानंतरनं जंगल सफारी पाहून झालं. जंगल सफारी नंतरनं बॅटरी डाऊन झाली मोबाईलची, त्यानंतरनं कॅमेऱ्याची सुद्धा. आणि मग परतीचा प्रवास सुरू झाला. मग सगळं पाहून झाल्यानंतर परतीचा प्रवास सुरू झाला. परतीचा जेव्हा प्रवास सुरू झाला तेव्हा मला कळालं की बस ज्या आहेत त्या तिथून नाही आहेत, वडोदऱ्याला सुद्धा नाही आहेत आणि डायरेक्ट तुम्हाला इकडे सुद्धा येता येणार नाही किंवा कुठेच जाता येणार नाही. दुसरी गोष्ट, ट्रेन आहे. 2 ट्रेन होत्या. नडियाडला तर ट्रेन नाहीच, अहमदाबादला ट्रेन नाहीये. आणि वडोदऱ्याला एक ट्रेन आहे, ती 9:50ला होती. 9:50 ते पोहोचायला, वडोदऱ्याला पोहोचायला 11 वाजतील. 11 वाजल्यानंतरनं 11:55ला तिथे ट्रेन पोहोचेल. आणि त्यानंतरनं पुढे तुम्हाला प्रवास स्वतः तिथल्या लोकल बसला घेऊन नाडियाडपर्यंत यायचा होता. आता सांगायचा घाण प्रवास म्हणायचं कारण एवढंच की ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था काहीच नाहीये. इतकं घाण ट्रान्सपोर्टेशन आहे ना की माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा कोणत्या तरी प्रसिद्ध अशा पर्यटन स्थळाला भेट दिलो आणि तिथं ट्रान्सपोर्टेशनची ही हालत आहे. आणि तुम्ही अपेक्षा करताय की बाबा चांगल्या चांगल्या ठिकाणी आपले पर्यटक गेले पाहिजेत आणि आले पाहिजेत. तुम्ही 3,000 करोड रुपये खर्च करून तिथं रेल्वे स्टेशन बांधलंय, पण तिथं रेल्वे सुरू नाहीयेत. तिथं बस स्टँड नाहीये, बस वेळेवर येत नाहीयेत. म्हणजे संध्याकाळच्या वेळेला फ्रिक्वेन्सी तर 0 आहे. आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीचा जो शेवटचा कार्यक्रम आहे तो लाईट शोचा, तो संपतो 7:30ला तो कार्यक्रम संपतो. आणि तिथून ट्रान्सपोर्टेशन काहीच नाही. मग सामान्य नागरिकांनी प्रवास कसा करायचा, त्यांनी भटकंती कशी करायची किंवा कोणत्याही तुमच्या पर्यटन स्थळाला भेट कशी द्यायची, हा माझा शेवट असेल या व्हिडिओचा. म्हणजे इतका घाण एक्सपिरियन्स स्टॅच्यू ऑफ युनिटीचा आलेला आहे. आता रात्रीचे जवळजवळ 12:15 वाजलेले आहेत. 12:15 वाजता मी नाडियाड रेल्वे स्टेशनला आलोय. मी बिना तिकीट ट्रेनमध्ये चढलोय. आणि तिथे ज्या ट्रेन होत्या त्याला जनरल डब्बाच नाहीये आणि लिमिटेड 4च डबे रिझर्वेशनचे आणि त्यामध्ये एक एसीचा. आणि त्या झटक्यात असं बुक होऊन जातात आणि तुम्हाला आयत्या वेळेला कोणतंच ट्रान्सपोर्टेशन मिळत नाहीये. मग किती घाण असेल. म्हणजे ही वाईट परिस्थिती आहे. आणि तुम्ही जगाला सांगता की आमच्याकडे जगातला सगळ्यात मोठा पुतळा आहे सरदार वल्लभभाई पटेलांचा, किंवा जगात कुठेच नाहीये, पण ट्रान्सपोर्टेशन नाहीये. नर्मदा नदीपर्यंत पोहोचायला ट्रान्सपोर्टेशन नाहीये. रस्ते चांगले आहेत पण त्याच्यावर पळणाऱ्या बसच नसतील तर त्या रस्त्याचं काय करायचं काय. ही एक वेगळी गोष्ट होती. ही माझी फिरती गोष्ट होती. तुम्हाला नक्कीच याबद्दल मी सूचना देईन की बाबा नेमकं जायचं कसं, यायचं कसं.